रिकमेंडेड MCQ नंबर 17 हा ॲक्च्युली MPSC CSAT 2025 म्हणजे मागच्या रविवारी झालेल्या राज्यसेवा CSATचा प्रश्न आहे. काय म्हणले प्रश्नात? 10 संख्यांची सरासरी 7 आहे. जर प्रत्येक संख्येला 15 ने गुणले तर नवीन संख्याची सरासरी किती? मजेशीर गोष्ट म्हणजे हा आपल्या TCS PYQ बॅचमध्ये कव्हर झालेला प्रश्न खाली दिलेला आहे. 13 संख्यांची सरासरी 29 आहे. प्रत्येक संख्येला 9 संख्येने गुणले. फक्त आकडे वेगळे आहेत. लॉजिक आणि थिंकिंग प्रोसेस दोन्ही प्रश्नामागे एकच आहे. हा प्रश्न पाहूयात. म्हणजे TCSचे प्रश्न कसे 2023 नंतर MPSC जसे तसे दिसायला लागलेत. त्याचे कितीतरी उदाहरणे कितीतरी. बघा 10 संख्यांची सरासरी 7 आहे. म्हणजे आपण ती प्रत्येक संख्या 7 7 7 मानली असे 10. प्रत्येक संख्या 7 मानली अशा टोटल 10 संख्या तर त्यांची सरासरी किती दिली? 10 संख्या 7 सरासरी. प्रत्येक संख्येला 15 ने गुणलं. इला 15 ने गुणलं, इला 15 ने गुणलं, इला 15 ने गुणलं. बाय डिफॉल्ट 15 7 105 होणार. म्हणजे प्रत्येक संख्या 105 105 होणार आणि त्यांची सरासरी किती होणार? 105 होणार. पर्याय नंबर 1. लक्षात 10 संख्यांची सरासरी 7 आहे. आपण मानलं प्रत्येक संख्या 7 आहे. प्रत्येक संख्या 7 आहे म्हणजे अशा 10 संख्या आहेत. प्रत्येक संख्या 7 आहे म्हणजे प्रत्येक संख्या सेम असल्या त्यांची सरासरी 30 राहणार. दॅट इज 7. आणि मग प्रत्येकाला 15 गुणल्यानंतर प्रत्येक नवीन संख्या किती म्हणणार? 105 105. आणि प्रत्येक संख्या 105 105 अशा 10 संख्या 105. त्या 10 संख्यांची त्या संख्याची सरासरी किती होणार? प्रत्येक संख्या 105 असल्यावर 105च होणार. आलं लक्षात? आता TCSचा प्रश्न बघा. 13 संख्यांची सरासरी किती आहे? 29 आहे. 13 संख्या तशा 1 2 3 4 कुठपर्यंत 13 पर्यंत अशा प्रत्येक संख्येची सरासरी त्या संख्यांची 29 आहे. वेगवेगळे मानायला नको पण मानल्या 29 आहे प्रत्येक संख्या. अशा सगळ्या 29 आहे. 13 संख्या तशा. मग 13 संख्या 29 आहे तर त्यांची सरासरी किती येणार? त्या संख्या सेमच आहे. तीच सरासरी राहणार 29. प्रत्येक संख्येला 9 ने गुणले. 29 गुणिले 9 म्हणजे पहिली संख्या किती झाली? 261. दुसरीला पण 9 ने गुणलं. प्रत्येक संख्येला 9 ने गुणलंय ना म्हणजे प्रत्येक संख्या आता नवीन संख्या 261 झाली. तर नवीन संख्येची सरासरी किती झाली? आता नवीन संख्येत प्रत्येक संख्या 261 तर नवीन संख्येची सरासरी पण 261 होणार. पर्याय नंबर 2. समजलं? जर अशा जे आगामी परीक्षेत MPSCचे कंबाईन गट ब ला गट क ला जे असे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांचा जास्तीत जास्त दर्जेदार प्रश्नांचा सराव करायचा असेल तर आपली TCS स्मार्ट दृष्टिकोन बॅच बिंदास जॉईन करा. कारण हाच पॅटर्न आता कंटिन्यू राहण्याची पूर्णपणे चिन्हे आहेत. ठीक आहे. पाहिल्याबद्दल थँक्स.